12 कोटी रुपये खर्चून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे। त्यामुळे या धोक्यामध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात। डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या रमेश म्हात्रेला डिस्चार्ज मिळालाय। 2 दिवसांपासून ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते। पोलीस आज कल्याण न्यायालयात त्याला हजर करणार आहे। गुरुवारी व्हीसीद्वारे सुनावणी झाली होती, मात्र रमेश म्हात्रेला प्रत्यक्ष कोर्टात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाकडून मिळाले। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातले कोपरचे नगरसेवक, ज्येष्ठ नगरसेवक जे आहेत ते रमेश म्हात्रे यांनी 2 दिवसापूर्वी नर्सेस आणि डॉक्टरला शास्त्रीनगर रुग्णालयाची मारहाण केली होती। या मारहाण प्रकरणी त्यांना अटक झालेली आहे। त्यांच्यावर त्यांच्या 5 सहकाऱ्यांना सुद्धा अटक झालेली आहे। यानंतर पोलिसांनी जी भूमिका घेतली त्या अंतर्गत त्यांना त्यानंतर जो त्रास होऊ लागला त्यांना सिव्हिल रुग्णालय ठाणे येथे रुग्णालयात दाखल केलं होतं। त्यानंतर सन्मान्य कोर्टाने सांगितलं की जोपर्यंत आरोपींना तुम्ही हजर करत नाही तोपर्यंत आम्ही त्यावर निर्णय घेऊ शकत नाही। आज सकाळपासूनच इथे कोर्टामध्ये एक वेगळं वातावरण आहे। त्यांना इथे आणणार आहेत। सिव्हिल कोर्टातून सिव्हिल हॉस्पिटलने जी आहे ती परवानगी दिलेली आहे डॉक्टरांनी आणि कोर्टासमोर आज त्यांना उभं केलं जाईल। त्यानंतर सन्मान्य कोर्ट यावर काय भूमिका घेते, कारण की ज्या पद्धतीने कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या डॉक्टरांना मारहाण केली होती त्या डॉक्टरांनी पूर्ण राज्यभर हा संप पुकारला होता। त्यानंतर लोकांनी कामबंद आंदोलन केलं होतं। फक्त अतिदक्षता विभाग जो आहे तो सुरू होता। कल्याण डोंबिवलीचं म्हणाल तर IMAच्या संस्थेने सुद्धा इथे मोठा एक बंद काल पुकारला होता। त्या अंतर्गत रुग्णांचे हाल होऊ नये म्हणून अतिदक्षता विभाग सुरू होतं, परंतु आता रुग्णालयात शास्त्रीय रुग्णालयामध्ये सेवा जी आहे ती सुरू झालेली आहे। किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण। वळूयात पुढे घेऊयात पावसासंदर्भातील बातम्यांचा वेगवान आढावा।